नमस्कार, मी बाळनाथ सोनवणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अकोले. आपण आलेलो आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या सर्वात टोकाच्या गावात, ज्या गावाचं नाव आहे कुमशेत. आणि कुमशेत हे गाव असं आहे नगर जिल्ह्यातलं सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेलं हे गाव आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून नव्यानंच हे गाव सध्या समोर येत आहे. आता आपण येतो इथला एका प्रसिद्ध कळकी फॉल या ठिकाणी. कृषी विभागाच्या वतीनं आपण प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचं काम करतो, जेणेकरून आदिवासी युवकांना त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल. हे जे जंगल प्रवण क्षेत्र आहे, या गावामध्ये सयाजी आसवले हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं गाईडचं काम करतात. ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणी जर पर्यटक आले तर त्यांना काय काय पाहायला मिळू शकतं हे ते सांगतील. सांगा. नमस्कार, मी सयाजी आसवले. आज या ठिकाणी सह्याद्रीतील सर्वात उंच असा कळकीचा धबधबा हा कुमशेतच्या अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी असू. या परिसरामधलं खूप जास्त घनदाट असं हे जंगल या ठिकाणी पाहण्याची एक सुवर्ण संधी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर पलीकडे दारेराव मंदिर आहे आणि सर्वात मोठा उंच आणि सर्वात लांबीचा कोकणकडा या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना दिवाळीपर्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या सह्याद्रीतली जी काही जैवविविधता आहे, ही जैवविविधता अनुभवण्यासाठी पर्यटकांना या ठिकाणी फार मोठी संधी आहे. तरी या ठिकाणी कळकी फॉल असेल, दारेराव मंदिर असेल, कोकणकडा असेल आणि कुमशेतच्या परिसरातील देवराया असतील, या देवरायांना पर्यटकांनी या ठिकाणी भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद.